आम्ही मैत्रिणीवर झाडाच्या पारावर बसून इतक्या गप्पा मारायचो, किती वेळ गप्पा मारायचो. इथे झाडाचा पार म्हणजे झाडाभोवतीचा कट्टा असा अर्थ आहे ना, पण पार म्हणजे पलीकडे असा सुद्धा अर्थ आहे. म्हणजे तो घोडेस्वार घोड्यावरून घोडदौड करत नदी पार गेला याचा अर्थ नदीच्या पलीकडे गेला. आणि त्याच्या आनंदाला पारावर उडलं नाही म्हणजे त्याला खूप आनंद झाला. हो, याचा पारचा खूप असा अर्थ आहेच की. म्हणजे बघ, तो भांडता भांडता अगदी पार टोकाला गेला. तो गिर्यारोहक अनेक अडथळे पार करत शिखरावर पोहोचला. हो की नाही. इथे पार करणे म्हणजे ओलांडणे किंवा तोंड देणे. आता गंमत बघ, काही वेळेला फार या अर्थाने सुद्धा पार शब्द वापरला जातो. पार थकून गेलाय तो. आणि पार म्हणजे पलीकडचा किनारा असाही वापरला जातो. तर पहिलं तीर पार करण्यासाठी त्याला खूप कष्ट करावे लागले. हो, काही वेळेला पार हा शब्द साध्य करणं किंवा पूर्ण करणं अशा अर्थाने वापरतात. म्हणजे परीक्षा पार पाडली एकदाची. पार याचा अर्थ मर्यादा असाही होऊ शकतो, म्हणजे शहराच्या पार. हो, आणि तडीपार, त्या गुंडाला तडीपार केला. तडी म्हणजे काय? तड किंवा तडी याचा अर्थ एक विशिष्ट क्षेत्र किंवा घालून घेतलेली मर्यादा. जेव्हा एखाद्या गुंडाला तडीपार करतात तेव्हा त्या क्षेत्रात यायला त्याला मज्जाव केला जातो. म्हणजे तडीपार ही शिक्षा नाहीच आहे, त्या भागात दंगेधोपे येऊ नये म्हणून घेतलेली दक्षता आहे. हो, पण तडीपार केलेला गुंड जर त्या क्षेत्रात परत आला तर मात्र त्याला अटक होऊ शकते बरं का. तडीपार या शब्दालाच आपण तडीपार करूया. काय